नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सेक्टर 36 प्लॅट नंबर 1 यांचं आता पोझिशन आज दिनांक 9 मे पासून सुरुवात झालेली आहे. सिडको निवारा पोर्टलवरती नोटिफिकेशन आलेलं आहे. तर आपण आज त्याची पूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. अपॉइंटमेंट कशी घ्यायची आणि डॉक्युमेंट कोणते घ्यायचे, काय प्रोसेस असणार आहे, नोटिफिकेशनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, तर त्याची माहिती आपण घेणार आहोत. चला, सर्वप्रथम आपण आता गुगल क्रोमवरती त्याच्यामध्ये आपण सिडको निवारा हे एंटर करू. बघा, गुगल क्रोम ब्राउझर ओपन झालेला आहे. सिडको निवारा हे आपण तिथे टाईप केलेलं आहे. बघा, सिडको निवारा टाईप केल्यानंतर बघा सिडको निवारा पोर्टल हे जे पहिलं ऑप्शन आलेलं आहे तिथे क्लिक केले की बघा हे आलेलं आहे. बघा, तळोजा सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1 सिडको हाऊसिंग स्कीम द अग्रीमेंट एक्सक्लुशन प्रोसेस ऑफ ॲप्लिकंट हू हॅव पेड ऑल इन्स्टॉलमेंट विल स्टार्ट फ्रॉम 9 मे 2024. बघा, सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1 यांचं 9 मे पासून हे आता ॲग्रीमेंटची प्रोसेस सुरुवात झालेली आहे. ज्यांनी सर्व बँकेचे हप्ते भरलेले आहेत, सर्व इन्स्टॉलमेंट पे केलेले आहेत, त्यांना एक तर सिडकोकडून कॉल जात आहे, काहींना मेसेज जात आहे. तर ज्यांना कॉल जात आहे त्यांना कॉल करून सांगण्यात येतं की बा तुम्ही आज म्हणजे उद्यापासून आज म्हणजे 8 तारखेला कॉल गेलेले आहेत, म्हणजे 9 पासून ॲग्रीमेंट सुरू होणार आहे. बघा, मराठीमध्ये पण त्याचं मी ट्रान्सलेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये तेच सांगण्यात आलेलं आहे. तर ज्यांना कॉल SMS गेलेले असेल त्यांनी ॲग्रीमेंटची अपॉइंटमेंट बुक करायची आहे आणि ॲग्रीमेंटसाठी सिडको भवन CBD बेलापूर 7व्या माळ्यावरती आपल्याला तिथे जाऊन ॲग्रीमेंटची प्रोसेस करायची आहे. बघा, फक्त सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1 वाल्यांसाठीच ही ॲग्रीमेंटचे स्लॉट ओपन झालेले आहेत. बाकी सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1, फ्लॅट नंबर 6 आणि सेक्टर 36 फ्लॅट नंबर 2 त्यांच्यासाठी नाही. तरी सर्वांनी हे नोटिफिकेशन लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा गोंधळ होणार नाही. बघा, समोर हे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. अपॉइंटमेंट कशी घ्यायची मी तुम्हाला त्याची माहिती देतो. सर्वप्रथम सिडको निवारा केंद्र पोर्टलवरती आपण ओपन केल्यानंतर बघा लॉगिनच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. लॉगिनच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला एंटर करायचा, जो आपला ॲप्लिकेशन नंबर असतो तो. त्यानंतर इथे हा व्हेरिफिकेशन कोड एंटर करायचा आहे. व्हेरिफिकेशन कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारला जातो, जो तुम्ही पासवर्ड बनवला असतो तो ओपन केल्यानंतर अशी विंडो ओपन होते. आणि अशी विंडो ओपन झाल्यानंतर अपॉइंटमेंट फॉर इन्क्वायरी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे बॉक्स दिसतील, डेट वाईज असेल. त्या डेट वाईजला तुम्ही ज्या तारखेला जायचं ती डेट तिथे सिलेक्ट करा आणि टाईम सिलेक्ट करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर एक प्रिंट येईल, ते प्रिंट घेऊन तुम्हाला तिथे ॲग्रीमेंटला सिडको भवन CBD बेलापूर 7व्या माळ्यावरती तुम्हाला तिथे ॲग्रीमेंट करायला जायचं आहे. ॲग्रीमेंट करायला जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे काय करायचं असते. बघा, सिडको निवारा केंद्रावरती तुम्ही जाण्याच्या अगोदर तुम्ही जे सर्व डॉक्युमेंट ते तुम्ही सिडको लॉटरीसाठी जे काही अपलोड केलेले असतात, जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, ॲग्रीमेंट, जे आपण सिडकोमध्ये जे लॉटरी भरताना जे डॉक्युमेंट अपलोड करतो त्यांच्याकडे जमा करतो, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहे. आणि तुम्हाला चलन भरलेले जे रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी आणि जे LBT मेट्रोसेस असते त्याचे पण तुम्हाला तिथे चलन भरून तिथे जायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होणार नाही. तिथून मग तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंटचे डॉक्युमेंट सिडको निवारा केंद्रामधून ते करून देतील आणि नंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला जायचं असते. अशी ही प्रोसेस तुमची आता जे अपॉइंटमेंट घेतल्यानंतरची पुढची होणार आहे. तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम जर याच्याविषयी जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा, आम्ही त्याचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.